आरोपी के अरबपति पिता ने इतने बड़े क्राइम के बाद भी अपने बेटे को छुड़ा लिया था, लेकिन बात जब फैलने लगी तो मामला लोकल लेवल से निकलकर नेशनल लेवल का हो गया। मुंबई से सख्ती के बाद पुलिस ने इस मामले में आरोपी के पिता समेत 5 लोगों को गिरफ्तार किया। पुलिस ने जिन अन्य 4 लोगों को गिरफ्तार किया उनमें पुणे के कोजी रेस्टोरेंट के मालिक का बेटा नमन प्रहलाद और उसका मैनेजर सचिन काटकर, ब्लैक क्लब होटल का मैनेजर संदीप सांगले और स्टाफ जयेश बोनकर भी शामिल है। पिता को इसलिए पकड़ा गया क्योंकि नाबालिग होने और ड्राइविंग लाइसेंस नहीं होने के बाद भी उन्होंने अपने बेटे को कार चलाने की इजाजत दी। वहीं होटल और पब वालों को इसलिए पकड़ा गया क्योंकि उन्होंने नाबालिग लड़कों को शराब सर्व की, जो कि गैर कानूनी है। हालांकि आरोपी के पिता ने पुलिस से बचने की पूरी कोशिश की। पुलिस को चकमा देने के लिए कई कार बदली, ड्राइवर को कार लेकर मुंबई जाने के लिए कहा, दूसरे ड्राइवर को कार से गोवा जाने के लिए बोला। खुद दोस्त की कार का इस्तेमाल कर रहा था। नंबर ट्रेस ना हो इसके लिए नई सिम कार्ड का भी इस्तेमाल किया गया था, यानी फोन भी बदले गए थे। लेकिन आखिरकार पुलिस ने उसे संभाजी नगर से गिरफ्तार कर लिया और आज उसे अदालत में पेश किया गया। उधर अजीत पवार गुट के जिस लोकल विधायक सुनील टिंगरे पर आरोप लग रहा है कि बिल्डर के कहने पर ही उन्होंने थाने जाकर पुलिस पर दबाव बनाकर इस केस को कमजोर करवाया, वो अब ये कह रहे हैं कि उनके पास आरोपी के पिता का फोन आया, उन्होंने पुलिस को किसी भी तरीके का दबाव नहीं बनाया। वो एक विधायक होने के नाते इस केस की जानकारी हासिल करने के लिए ही थाने गए थे। ये उस विधायक का बयान है। गेले 2-3 दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावा अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत। त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळी रात्री 3:21 रात्रीच्या माझ्या पीएनचा मला फोन आला। आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बरेचशा कार्यकर्त्यांचे फोन आले। त्यामध्ये मला एक कॉल विशाल अग्रवालांचा पण होता। त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला पब्लिकनी खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे, तर प्लीज आपण या ठिकाणी येता का। तदनंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो। पहिले घटनास्थळी गेलो, तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते। मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी PI साहेब अवेलेबल नव्हते। तर मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हणले साहेब आता बाहेर गेले। तर मी त्यांना फोन लावला, त्यांच्याकडनं माहिती मिळाली की जखमींना घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत। तर मी तदनंतर तिकडे निघायचा, मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं। तर PI साहेबांनीच मला म्हणले 10 ते 15 मिनिटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे, तर तुम्ही तिथेच थांबा। आणि तसे ते आले सुद्धा। आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो, पूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला। त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये 2 युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शींनी त्यांना माहिती दिली होती। तर अशा ह्या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली।